मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण ब्लाऊज डिझाइन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मी ब्लाऊज पीसचा काट सुद्धा काढून घेतलेला आहे। ह्याचा सुद्धा ह्या पट्टीचा सुद्धा आज आपण वापर करणार आहोत। सुंदर अशी ब्लाऊज डिझाइन इथे आपली तयार होणार आहे। ब्लाऊजची उंची पूर्ण इथे मी 15 ठेवलेली आहे। शोल्डर 6.25 घेतलेला आहे। मुंडा सुद्धा तेवढा 6.25 ठेवलेला आहे। घडी 9.5 आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवलेला आहे। 2.5 इंच गळा रुंदी ठेवणार आहे। इथे मी 2.5 इंचाचं मार्किंग करून घेतलं। खालून गळा 4 तयार आहे, तर मी 5 वरती मार्किंग करून घेणार आहे। इकडच्या बाजूला सुद्धा मी गळा रुंदीचं मार्किंग 2.5 इंचावरती ठेवणार आहे। एक लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथून एक आकार द्यायचा आहे, त्यासाठी आपल्याला इथे 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं। 1.5 इंच लक्षात ठेवा। आता इथे लक्ष द्यायचं आहे। असा आकार देऊन घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने। आता हे झालं आपलं मार्किंग व्यवस्थित। आता इथून ही रेष ओढून घेतली, असा टेप ठेवायचा। तिथून 1 इंच 1 इंचाचं मार्किंग करायचं आहे। हे पहा इथपर्यंत अशी लाईन ओढून घ्यायची आहे। ही आपण 1 इंचाची लाईन ओढून घेतली, त्याच्यावरती ह्या डब्बीचा वापर करणार आहोत। इथे हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे। हे पहा ही लाईन ओढून घेतली का इथून आपण आकार दिला, त्याच्या पुढे थोडंसं हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि इथे हे पहा असा आकार देऊन घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता। परत पुढच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे। परत इथे पुढच्या बाजूला सुद्धा हे पहा अशा पद्धतीने आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे। इथे सुद्धा ठेवून हे पहा अशा पद्धतीने आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे। आता इथे मी हा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। अशी घडी करून घ्यायची आहे। मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं। ह्याच्यावरती बरोबर इथे मध्य आहे। हे पहा इथे सुद्धा मार्किंग करून घ्या आणि बरोबर हा मध्य ही आपली बंद बाजू आहे आणि ही सुद्धा आपली बंद बाजू लक्षात घ्यायचं आहे। हे पहा असं बरोबर ठेवून घ्यायचं आहे। इकडच्या बाजूला थोडं थोडं मार्किंग आपल्याला दिसतंय बघू शकता। सर्वात आधी काय करा, हे पहा गळ्याचं असं मार्किंग करून घ्यायचं। एक उभी लाईन ओढून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने। आता ह्या बाजूला 1 इंच लक्षात ठेवत जा। 1 इंचाचं मार्किंग करून अशी उभी लाईन ओढून घ्यायची। सोपं आहे। हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथून 1.5 इंच घेतलं। हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची। आता इथे डब्बीचा वापर करा। नसेल मार्किंग दिसत तर डब्बीचा वापर करू शकता तुम्ही। हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या इथे बरोबर। नंतर असं मार्किंग करून घ्यायचं। हे पहा अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। आता पुढच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या। मार्किंग फक्त एकसारखं करायचं ते लक्षात घ्यायचं। हे पहा इथे अशा पद्धतीने। परत पुढच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या इथे आणि इथे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे पुढच्या बाजूला हे 5 पद्धतीने डब्बे ठेवताना व्यवस्थित ठेवा, म्हणजे तुमचं मार्किंग तिथे एकसारखं होणार आहे। 1.5 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल। हे पहा मार्किंग करून घ्यायचं इथे। परत अशी डब्बी ठेवून घ्या। हे पहा इथे बरोबर ह्या लाईनीवरती फक्त लक्षात ठेवत जा, तेव्हा तुमचं मार्किंग एकदम असं व्यवस्थित होऊन जाईल। इकडच्या बाजूला घेते थोडीशी। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला इथे आकार द्यायचा आहे। आता इथे खालच्या बाजूला सुद्धा 1 इंचाचं मार्किंग करून घ्या। हे पहा अशा पद्धतीने। अशा पद्धतीने आता इकडच्या सुद्धा बाजूला हे सेम मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे। पहा इथून सुरुवात करा। आता इथे हे थोडंसं कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने एकसारखं करा। इकडं सुद्धा जास्त आहे थोडंसं, हे आपल्याला एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि मध्यावरती मार्किंग करून ठेवायला फक्त विसरू नका। आता इथे आपल्याला हा ब्लाऊज पीसचा कपडा आहे, त्याच्यावरती अस्तरचा कपडा व्यवस्थित ठेवा। हे अशा पद्धतीने हा मध्य मार्किंग केलेला आहे का, हे अशा पद्धतीने बरोबर ठेवून घ्यायचं आहे। मध्यावरती मध्य आपला इथे आला पाहिजे। आता ह्याच्यावरती आपण अस्तर ठेवून घेतलं। आता ह्याच्यावरती बरोबर मध्यावरती कॅनव्हास पेपर ठेवून घ्यायचा आहे आणि थोडीशी चमक आहे लक्षात घ्यायचं आहे। थोडीशी चमक आहे, मग ती चमकीची बाजू आतल्या बाजूला करा। हे अशा पद्धतीने बरोबर मध्यावरती मध्य आपला इथे आला पाहिजे। व्यवस्थित ठेवून घ्या। तिन्ही तर सुद्धा मध्य बरोबर आला पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने म्हणजे चमकीची आतली बाजू पूर्ण ती चिटकून जाते आतल्या बाजूला। हे अशा पद्धतीने म्हणजे शिलाई करायला आपल्याला एकदम असं सोपं जातं ते लक्षात घ्यायचं आहे।
आणि ते थोडे थोडे अंतरावरती नंतर आपल्याला पिनासुद्धा लावून घ्यायचे आहेत, म्हणजे तुम्हाला शिलाई करायला एकदम सोपं जाईल आणि कपडासुद्धा तुमचा सरकणार नाही आहे. आता इथे थोड्या थोड्या अंतरावरती पिना लावून घ्यायच्या आहेत. आता इथे आपल्याला ही डिझाईन तयार करायची आहे. इथून सुरुवात करा. हे अशा पद्धतीने इथे आकारामध्ये व्यवस्थित आपल्याला शिलाई करून पूर्ण सावकाश आणि सविस्तर करून घ्यायचं आहे. ही डिझाईन आपली पूर्ण तयार करून झाली. इथे मी पूर्ण पिना काढून घेतलेल्या आहेत. आता इथे खालच्या बाजूला सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण. आता इथे आपल्याला हे व्यवस्थित आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला कडेकडेने हे अशा पद्धतीने छोटे छोटे कट मारून घ्यायचे. सावकाश मारा. हे अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्या. जास्त कपडा कट होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता हे पूर्ण व्यवस्थित आपल्याला हे अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे. हे मी पूर्ण व्यवस्थित करून घेतलेलं आहे. त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करून घ्यायचं आहे. आणि इथून आपल्याला एकदम कडेकडेपासून ह्या आकारामध्ये व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे पूर्ण. आता इथे आपल्याला पूर्ण पाठीच्या बाजूला शिलाई करून घ्यायचं आहे. आता इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला पूर्ण अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि जेवढा कपडा शिल्लक असेल तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला पाठीच्या बाजूला टक्स टाकून घ्यायचे आहेत. 2 इंचाचं मार्किंग करायचं. फिटिंगसाठी आपण 2 इंच सोडून देतो ते लक्षात घ्यायचं आहे. या सुद्धा बाजूला फिटिंगसाठी आपण 2 इंच सोडून देतो ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे पाठीच्या भागाचा मध्य करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे पकडा. हे बरोबर असा पाठीच्या भागाचा मध्य करून घ्यायचा. आता इथे 2 इंचाच्या पुढे असा टेप ठेवा आणि इथपर्यंत हे बघू शकता. हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या आणि इथं मध्य करून घ्या, म्हणजे जेणेकरून हा मध्य आणि हा मध्य आपला सेम झाला पाहिजे. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू हे अशा पद्धतीने टक्स मार्किंग एकदम असं व्यवस्थित होतं ते लक्षात घ्यायचं. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. इकडच्या बाजूला हे असा मध्य करून घ्या. ही बाजू आणि ही बाजू सेम झाली पाहिजे. हे आलं लक्षात. आता इकडच्या बाजूला हे पाठीच्या उंची 4 इंच ठेवायची आहे. अशा पद्धतीने बघू शकता. हे अशा पद्धतीने. आता ह्या सुद्धा बाजूला 4 इंच आणि इकडच्या बाजूला अर्धा इंच. हे ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच. आता ह्या सुद्धा बाजूला हे
ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच अशा पद्धतीने आता इथे त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचं आहे. टक्स टाकताना हे अशा पद्धतीने पकडा. हे पहा इथून अर्धा इंच घ्यायचा आणि वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला पाठीच्या भागाला काठापासून डिझाईन बनवून घ्यायची आहे. आता हे पहा इथे थोडंसं असं घडी करून घ्या. ह्या सुद्धा बाजूला थोडंसं असं घडी करून घ्यायचं आहे आणि पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. आता ही तयार केलेली पट्टी आपल्याला पाठीच्या बाजूला लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पकडा इथे हे पहा आणि इथून सुरुवात करायची आहे. ही डिझाईन आहे पाठीच्या बाजूची बरोबर असं मध्य करून घ्या. आता इथून हे पहा अशा पद्धतीने पकडा. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे हा मध्य आहे लक्षात घ्यायचं आहे. एक मोठी अशी चुनी टाकून घ्यायची. हे पहा हे टोक हे पहा ह्याच्या मध्यवर्ती बरोबर आलं पाहिजे. हे पहा एक मोठी अशी चुनी टाकून घ्यायची. हे टोक ना बरोबर मध्यवर्ती आलं पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने हे झालं पाहिजे तेव्हा तुमची ही लेस सुद्धा व्यवस्थित लागली जाईल. हे पहा अशा पद्धतीने मध्यावरती आलो. आता हा कपडा ह्या बाजूला फिरवून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता इथे व्यवस्थित पकडा. हे पहा अशा पद्धतीने. आता ही बाजू आपली व्यवस्थित झाली. आता ही बाजू फक्त प्लेनमध्ये पकडायचं आहे ते लक्षात घेत जा. आता इथून फक्त ही पट्टी पकडताना व्यवस्थित प्लेनमध्ये पकडा. हे पहा अशा पद्धतीने. इथे खालच्या बाजूला व्यवस्थित पकडा ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे हे पहा अशा पद्धतीने इथे पकडा बरोबर कोपरा आला पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने प्लेनमध्ये व्यवस्थित पकडून घ्यायचं आहे. हे पहा आता हा कपडा ह्या बाजूला घेऊन हे पहा ही सुद्धा पट्टी अशा पद्धतीने प्लेनमध्ये आपल्याला शिलाई करत करत द्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने ही पट्टी झालेली आहे. आता इथे हे पहा अशा पद्धतीने थोडीशी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे ते दिसायला व्यवस्थित दिसेल. आता इथे आपल्याला नॉट बनवून घ्यायची आहे पाठीमागच्या बाजूला लावण्यासाठी. ही मी पट्टी काढलेली आहे. हे पाशी घडी करून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला हे शिलाई करत करत घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता इथे बघू शकता खालच्या बाजूला 4 पदरी दोरा घ्यायचा आहे. खालच्या बाजूला एकदम असं व्यवस्थित पॅक करून घ्या. हे पहा थोडंसं ओवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. थोडंसं इथे पॅक करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे सुई पूर्ण आतल्या बाजूला ओवून घ्यायची अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता इथे हे पूर्ण आपल्याला बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. एकदम आपले नॉट सुद्धा इथे व्यवस्थित होऊन जाते. हे पहा अशा पद्धतीने. आता हे पूर्ण आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पकडत पकडत. हे पहा बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे इथे. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण हे आपल्याला बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचं आहे. इथे आपण ही नॉट बनवून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला लटकन बनवून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने घडी करून घ्या कापडाची आणि इथे लेस लावून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने ठेवून आता इथे आपल्याला लटकन बनवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ठेवून घ्या. अशी घडी करून घ्यायची आहे आणि इथे पूर्ण आपल्याला शिलाई करून पूर्ण आपल्याला हे सुईचं करून घ्यायचं आहे. इथे मी दोन्ही सुद्धा लटकन तयार करून घेतले अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला हे लावून घ्यायचे आहेत. हे पहा इथं आणि इथे.
आता इथे आपल्याला बटन लावून घ्यायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा बटन लावू शकता. आता इथे आपल्याला मणी लावून घ्यायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता इथे म्हणजे दिसायला सुद्धा आणखीन ते छान डिझाईन तुमची ह्यामध्ये दिसून जाणार आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण गळ्याला मणी लावून घ्यायचे आहेत. इथे आपली पूर्ण ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. बघू शकता इथे कडेला मी मणी सुद्धा लावून घेतलेले आहेत. तुम्ही सुद्धा इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा मणी लावू शकता. इथे बघू शकता इथे बटन सुद्धा लावून झालेले आहेत आणि इथे सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटन लावू शकता. बघू शकता ही डिझाईन तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजवरती करायची आहे. आज मी तुम्हाला ह्याची कटिंग आणि शिलाई दोन्ही सुद्धा मी तुम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलं. इथे बघू शकता ब्लाऊजची उंची 14 तयार आहे तर 15 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे. 1 इंच वाढ घ्यायची आहे उंचीमध्ये, ते फक्त विसरू नका. इथे बघू शकता शोल्डर मी ते 5.6 इंच ठेवलेला आहे. जेवढं शोल्डर 5.6 इंच घेतलं तेवढंच मुंडा सुद्धा इथे मी 5.6 इंच ठेवलेला आहे. घडी इथे मी 9.25 इंच टाकलेली आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन जास्तीचं ठेवलेलं आहे. आता खालून गळा मी इथे 3.5 तयार आहे तर मी 4.5 वरती मार्किंग करून घेते. 1 इंच आपल्याला जास्त शिलाईसाठी लागणार आहे. आता इथे गळा रुंदीचं मार्किंग 2.5 इंचावरती करून घेते. हे पहा इथे सुद्धा 2.5 इंच गळा रुंदीचं मार्किंग करून घेते. आपल्याला इथे सर्वात आधी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. पहा इकडच्या सुद्धा बाजूला अशा पद्धतीने. आता इथून खालच्या बाजूला 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा एवढा अंतर तरी आपल्याला सोडून खालच्या बाजूला मग आकार द्यायचा असतो. आता इथे आपल्याला मटका गळ्याचा आकार द्यायचा. एकदम सोपी पद्धत आहे. हे पहा इथे आपण 1 इंचचं मार्किंग केलं. आता इथून एकदम हलक्या हाताने हे पहा अशा पद्धतीने सुरुवातीला द्या. थोडासा आतल्या बाजूला आला पाहिजे. आकार सुद्धा तो दिसायला व्यवस्थित दिसतो ते लक्षात घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत. परत नंतर हे पहा अशा पद्धतीने सर्वात आधी असा आकार द्या. हे पहा अशा पद्धतीने. नंतर इकडच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. परत हे पहा इथून आकार देण्याची एकदम सोपी पद्धत आहे. हे पहा अशा पद्धतीने. इथे सुद्धा तुमचा आकार एकदम असा व्यवस्थित आला पाहिजे. तयार झाल्याच्या नंतर सुद्धा तो दिसायला एकदम असा व्यवस्थित दिसतो. हे अशा पद्धतीने. इथे आपला आकार देऊन झालेला आहे. आता आपल्याला खालच्या बाजूला टक्स मार्किंग सुद्धा करावं लागतं. शिलाई करून थोडासा आपला गळा खाली होणार आहे. हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं. 1/2 इंच खाली घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं. गळा उंची इथे 4 इंच ठेवली तरी सुद्धा चालेल. हे पहा 2 इंचाच्या पुढे असं पकडायचं आहे टेप. हे पहा इथपर्यंत आणि असं त्याचा बरोबर मध्य करून घ्यायचा. तुमचं टक्स मार्किंग सुद्धा एकदम असं व्यवस्थित होऊन जाईल. आता इथे नेहमी लक्ष ठेवा किंवा कट मारून ठेवला तरी सुद्धा चालेल. हे पहा अशा पद्धतीने म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूला सेमच मार्किंग होतं. आता उंचीला इथे आपल्याला 4 इंच ठेवायचं. हे पहा अशा पद्धतीने लगेच मार्किंग करून घ्यायचं इथे असं. हे पहा आता ह्या बाजूला सुद्धा थोडंसं मार्किंग झालेलं आहे. अशीच लाईन ओढून घ्यायची आहे ते लक्षात ठेवायचं. आता इथे हे पहा असा टेप ठेवा. ह्या बाजूला 1/2 इंच आणि ह्या बाजूला 1/2 इंच. त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला 1/2 इंच आणि ह्या सुद्धा बाजूला 1/2 इंच अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करावं लागतं. आणि इथं बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. इकडच्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. 2 इंच सोडून द्यायचं आहे आणि त्याचा बरोबर मध्य करायचा म्हणजे मार्किंग सुद्धा टक्स मार्किंग व्यवस्थित होऊन जातं ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला हा गळा कट करून घ्यायचा आहे.
इथे आपला गळा कट करून झालेला आहे, बघू शकता आकार सुद्धा एकदम असं व्यवस्थित आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने सर्वात आधी एकदम हलक्या हाताने आकार द्या, नंतर मार्किंग करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने आकार तुमचा तयार होईल त्यामध्ये. हे अशा पद्धतीने म्हणजे दिसायला सुद्धा मटका डिझाईन एकदम अशी सुंदर अशी दिसून जाते. आता हे आपल्याला ब्लाऊज पीसावरती अशा पद्धतीने अस्तर ठेवून घ्यायचं आहे. टक्स मार्किंग केले का आपण त्या आतल्या बाजूला घ्या. हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे, ते लक्षात घेत जा. हे अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्या. आता इथे आपल्याला थोडे थोडे अंतरावरती हे अशा पद्धतीने पिना लावून घ्या, जेणेकरून काय कपडा तुमचा हलणार सुद्धा नाहीये, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे सुद्धा वरच्या बाजूला लावून घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना. आता इथे आपल्याला हा गळा तयार करून घ्यायचा आहे. सर्वात आधी इथे खालच्या बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण. आता इथे वरच्या बाजूला सुद्धा गळ्याच्या आकारानुसार आपल्याला इथे पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला ह्या पूर्ण पिना काढून घ्यायच्या आहेत. आता इथे आपल्याला हा गळा व्यवस्थित हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट सुद्धा मारून घ्यावे लागतात, ते लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे गळ्याचा आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येऊन जातो. हे अशा पद्धतीने सर्वात आधी हा गळा कट करून घ्या. हे अशा पद्धतीने सावकाशाने आणि व्यवस्थित कपडा इथे कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला हे इथून सुरुवात करा. एकदम छोटे छोटे अशा पद्धतीने कट मारून घ्यावे लागतात, म्हणजे पलटी केल्याच्या नंतर गळ्याचा आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येतो, ते लक्षात घेते. हे अशा पद्धतीने कट मारून घ्यावे लागतात, लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आता इथे आपल्याला हा गळा पूर्ण आतल्या बाजूने हे अशा पद्धतीने पूर्ण पलटी करून घ्या. आता ह्या बाजूने हे बघू शकता, इकडच्या बाजूने सुद्धा आकार व्यवस्थित करून घ्या. हे इकडच्या बाजूने सुद्धा आणि ह्या बाजूने सुद्धा हे अशा पद्धतीने, म्हणजे आकार सुद्धा तुमचा दिसायला एकदम असा व्यवस्थित दिसून जातो. आता इथे खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला ही पाठीमागची सुद्धा बाजू अस्तरची पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे आणि जेवढा आपला शिल्लक कपडा असेल तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता इथे पाठीमागच्या बाजूला टक्स मार्किंग केले, टक्स टाकून घ्यायचे आहेत. हे दोन्ही सुद्धा बाजूंना. हे अर्धा इंच आणि वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचं. त्याच पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना टक्स टाकून घ्यायचे आहेत. आता इथे गळ्याला एकदम कडेकडेला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला. आता इथे पूर्ण गळ्याला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा लेस लावू शकता. आता इथे आपल्याला लटकन बनवून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार इथे लटकन तयार करू शकता. हे अशा पद्धतीने मी कापडाचे चौकोनी तुकडे घेतलेला, अशी घडी करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. हे इथं अशा पद्धतीने थोडंसं घडी करून घेऊन, म्हणजे धागे निघत नाहीत. आता हे तयार केलेलं लटकन पूर्ण आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसतं. तर दुसऱ्या सुद्धा बाजूला हे अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे. इथे सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने लटकन तयार करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे.
आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि जास्त कपडा आहे तो व्यवस्थित कट करून घ्या. आणि हे पूर्ण आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता इथे वरच्या बाजूला सुद्धा एक लटकन तयार करून घ्यायचं आहे. हे पाशी घडी करून घ्या. हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवा. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे अशी घडी करून इथे सुद्धा एक लटकन तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जास्त कपडा असेल तर हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. आणि हे लटकन पूर्ण आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे दिसायला सुद्धा ते आणखीन व्यवस्थित दिसतं. हे पाहिजे अशा पद्धतीने बघू शकता. इथे मी दोन्ही सुद्धा लटकन बनवून घेतलेले आहेत. आता इथे मार्किंग करून घ्या समोरासमोर हे अशा पद्धतीने. आणि इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूने लटकन जोडून घ्यायचे आहेत. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंना लटकन तयार करून घेतले बघू शकता अशा पद्धतीने. आणि आपला गळा सुद्धा बघू शकता. इथे आकार सुद्धा आपला व्यवस्थित आलेला आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने पटकन होणारी मटका डिझाईन तुमच्या ब्लाऊजवरती शिलाई करून बघायची आहे. खूप सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगितली. बघू शकता आपला इथला आकार सुद्धा खूप असा व्यवस्थित आलेला आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा आकार द्यायचा आहे. खूप असा दिसायला सुद्धा तो सुंदर दिसून जातो. बघू शकता आपला गळा इथे पूर्ण तयार झालेला आहे. आज आपण ह्याची कटिंग आणि शिलाई दोन्ही सुद्धा बघितलेलं आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.